अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना उद्या 28 डिसेंबर गुरुवार बघा अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, कारण उद्या आहे गुरुपुष्यामृत योग। बघा ज्या महिन्यामध्ये पुष्य नक्षत्रावरती गुरुवार असतो किंवा ज्या महिन्यामध्ये गुरुवारच्याच दिवशी पुष्य नक्षत्राची सुरुवात असते, पुष्य नक्षत्र असतो, तर त्या योगाला गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं। आणि हा जो योग आहे तो अत्यंत शुभ आणि सर्वात महत्त्वाचा मानला जातो। विशेष करून भगवान श्री विष्णूंच्या, आपल्या गुरूंच्या आणि माता लक्ष्मीच्या सेवा करण्यासाठी हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। ज्यांचंही गुरुबळ जे आहे ते कमकुवत आहे किंवा गुरु साथ देत नाही असं वाटत आहे किंवा गुरु ग्रह जो आहे तो मजबूत करायचा, बघा बाकी सगळे ग्रह कमकुवत असतील आणि जर गुरु स्ट्रॉंग असेल ना तर आयुष्यात काहीच फरक पडत नाही, कारण गुरु स्ट्रॉंग असतो, आपल्याला सावरणारा, आपल्याला प्रत्येक दुःखातून बाहेर काढणारा आपला गुरु स्ट्रॉंग असतो। पण जर गुरु कमकुवत असेल आणि बाकीचे सगळे ग्रह स्ट्रॉंग असतील तर त्याचा काहीच फायदा नसतो, कारण जेव्हा गुरुबळ स्ट्रॉंग असतं ना तेव्हा आयुष्यातील अडथळे पटापट सुटायला लागतात, सगळी कामे मार्गी लागायला लागतात। त्यामुळे गुरुबळ जे आहे ते स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे। ज्यांच्याही आयुष्यामध्ये गुरुची साथ नाही असं वाटत असेल किंवा गुरु आपला कमकुवत आहे असं वाटत असेल, सतत अडथळे येत असतील, सतत काही ना काही अडचणी येत असतील, सतत अपघात होत असतील, कितीही कमावलं तरी ते पुरत नसेल, टिकत नसेल, लक्ष्मीची प्राप्ती होत नसेल, तर त्या प्रत्येकाने गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला विशेष अशा काही सेवा करायच्या आहेत। यातील एक अत्यंत महत्त्वाची सेवा मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जी सेवा 12 फुलवातींची आहे। बघा 12 दिवसच आपल्याला ही सेवा करायची आहे आणि ही सेवा 12 फुलवातींची आहे। अत्यंत महत्त्वाची सेवा आहे, त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बघा। ज्यांच्याही आयुष्यात आर्थिक चणचण खूप आहे, पैशांचे प्रश्न सुटत नाहीयेत, आर्थिक तंगी कमी होत नाहीये किंवा पैशांचे अडथळे खूप जास्त आहेत, कर्ज खूप वाढलेलं आहे, तर त्या प्रत्येकाला सांगेल की उद्यापासून हे जी सेवा आहे या सेवेला आवर्जून सुरुवात करा। आता सेवा नक्की काय आहे हे ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा ही जी सेवा आहे ही उद्यापासून तुम्हाला, या सेवेची उद्यापासून तुम्हाला सुरुवात करायची। पहाटे 5 वाजेपासून दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता। उद्यापासून सलग 12 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे। मासिक धर्म समजा आला तर मग तुम्ही घरातील दुसऱ्या कुठल्या व्यक्तीकडनं ही सेवा करून घेतली तरीही चालेल। बघा आपल्याला काय करायचं, आपलं जे देवघर आहे या देवघराच्या समोर एक दिवा लावायचा आहे, बाजूला एक उदबत्ती लावायची आहे, एक आसन टाकून बसायचं आहे। देवघरामध्ये समजा माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मग टाक असेल, श्रीयंत्र असेल, तर त्या फोटोला सगळ्यात अगोदर तुम्हाला अभिषेक घालायचा आहे। थोडंसं पाणी आणि थोडंसं दूध घालून तुम्हाला जल अभिषेक घालून घ्यायचा आहे। त्यानंतर ही मूर्ती स्वच्छ पुसायची आहे, या मूर्तीची पूजा करायची आहे, हळद कुंकू फुलं धूप दीप असं सगळं काही तुम्हाला करून घ्यायचं आहे। हे सगळं केलं की त्यानंतर तुम्हाला एक छोटीशी वाटी घ्यायची आहे। छोटीशी वाटी घ्या, तुमच्याकडे जर एखादा छोटासा दिवा असेल तो दिवा तुम्ही घेतला तरीही चालेल। जर तुमच्या घरात चांदीची वाटी किंवा चांदीचं निरंजन असेल, बघा या सेवेचा नियम आहे की चांदीच्या वाटीत किंवा चांदीच्या निरंजनात ही सेवा करायची असते। मात्र चांदीची वाटी प्रत्येकाला घेणं जमेल असं नाही किंवा प्रत्येकाला ती परवडेल असं नाही, त्यामुळे आपल्या घरामध्ये तांब्याचा दिवा असेल, तांब्याचं निरंजन असेल, तांब्याची एखादी वाटी असेल ती घ्या, चालेल। तुमच्या घरामध्ये जी असेल ती कुठलीही तुम्ही घ्या। आता काय करायचंय, तर ही निरंजन किंवा जी वाटी आहे ती देवघराच्या समोर तुम्हाला ठेवून द्यायची आहे आणि या वाटीमध्ये तुम्हाला एक फुलवात ठेवायची आहे, जी गोल वात असते आणि त्याला छोटासा टोक असतो, ती फुलवात। तुम्हाला बाजारात सहज या वाती विकत मिळतील। समजा घरीच कापूस आहे तर तुम्ही घरीच कापूस एकत्रित करा, थोडासा गोल करा आणि त्याला एक छोटासा असा टोक करा, त्याची फुलवात तयार होईल। तर आता काय करायचं, उद्याच्या दिवशी, उद्याच्या गुरुवारी काय करायचं, तुम्हाला ही जी फुलवात आहे ही त्या निरंजनात किंवा घेतलेल्या वाटीमध्ये ठेवून द्यायची आणि याच्यावरती शुद्ध तुम्हाला 1 चमचाभर किंवा अर्धा चमचाभर तूप घालायचं आहे। बघा या सेवेत दुसरं कुठलंच ऑप्शन नाही की ताई तेल घालू का किंवा अजून काही नाही चालणार, तुम्हाला याच्यावरती शुद्ध तूपच घालायचं आहे।
त्यामुळे तुपाचा एक छोटासा डब्बा, एक छोटीशी बरणी आणून ठेवा. ठीक आहे. तूप घातलं की त्यानंतर ही फुलवात तुम्हाला जी आहे ती प्रज्वलित करायची आहे, तुम्हाला पेटवायची आहे. आणि त्यानंतर ही फुलवात प्रज्वलित झाल्यानंतर एक वेळा तुम्हाला श्री सूक्त म्हणायचं आहे, एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे, 21 वेळा तुम्हाला कुबेर मंत्र म्हणायचा आहे आणि 21 वेळा तुम्हाला माता लक्ष्मीचा जो सिद्ध मंत्र तुम्हाला येत असेल तर तो मंत्र तुम्हाला म्हणा. कुठलाही माता लक्ष्मीचा मंत्र तुम्ही म्हणू शकतात. ओम ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः हा मंत्र म्हणू शकतात. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगते. 21 वेळा कुबेर मंत्र, 21 वेळा माता लक्ष्मीचा सिद्ध मंत्र, 1 वेळा श्री सूक्तम आणि 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र. ह्या चारही सेवा तुम्हाला त्या फुलवातीवरती करायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता ही फुलवात जी आहे ती फुलवात विझेल, तिची पूर्ण राख होईल. ती राख जी असेल, विभूती जी असेल ती एखाद्या पिशवीमध्ये भरून ठेवा किंवा बाजूला एखादं झाड असेल त्या झाडाच्या खाली टाकून दिले तरीही चालेल. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी काय करायचं तर जी गुरुवार तुम्ही एक फुलवात घेतली होती तर शुक्रवारी तुम्हाला 2 फुलवाती घ्यायच्या आहेत. 2 फुलवाती एकत्रित तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि या दोन्ही फुलवातींवर थोडंसं तूप घालून प्रज्वलित करून पुन्हा याच सेवा तुम्हाला करायच्या आहेत. तिसऱ्या दिवशी म्हणजे आता गुरुवारचा पहिला दिवस, दुसरा दिवस शुक्रवारचा आणि तिसरा दिवस येईल शनिवारचा. तर तिसऱ्या दिवशी शनिवारच्या दिवशी 3 फुलवाती घ्यायच्या आहेत. जसे दिवस वाढत जातील तर त्या दिवसानुसार त्या संख्येनुसार तुम्हाला या फुलवाती घ्यायच्या आहेत. चौथ्या दिवशी 4 फुलवाती, 5व्या दिवशी 5 फुलवाती, 6व्या दिवशी 6 फुलवाती आणि जेव्हा शेवटचा 12वा दिवस असेल तर या शेवटच्या 12व्या दिवशी तुम्हाला 12 फुलवाती घ्यायच्या आहेत आणि या 12 फुलवातींवरती तुम्हाला तूप घालायचं आहे, प्रज्वलित करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ज्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या सेवा तुम्हाला त्याच्यावरती करायच्या आहेत. आता बघा, समजा तुम्ही निरंजन एकदम छोटं घेतलं असेल किंवा वाटी एकदम छोटी घेतली असेल तर 12 वाती कशा आम्ही त्याच्यामध्ये हे करणार तर काय करा, एकाला एक अगदी चिटकून त्या वाती ठेवा आणि त्या 12 वाती ज्या आहेत ते त्याच्यामध्ये ऍडजस्ट करा किंवा मग काय करा 2 निरांजन घ्या. बघा, जसे दिवस वाढत जातील तर तसे मग तुम्ही 2 निरांजन घेतले तरीही चालतील. फक्त एकच लक्षात ठेवा की ज्या पहिल्या दिवसापासून जे निरांजन किंवा वाटी घ्याल तर ते बदलायचं नाहीये किंवा घासायचं पुसायचंही नाहीये. फक्त त्याच्यातील ती जी राख आहे ती बाजूला काढून घ्यायची आहे आणि 12ही दिवस ती एकच निरांजन किंवा ती एकच वाटी जी आहे ती आपल्याला त्याचा पुढे आपल्याला उपाय करायचा आहे. बघा, ज्यावेळेस तुम्ही दुसरी किंवा वाटी निरांजन घ्याल म्हणजे 5व्या, 6व्या, 7व्या दिवशी तर त्या 2 वाटींमध्ये डिव्हाइड करून या वाटीत 6, या वाटीत 6, या वाटीत 4, या वाटीत 4 किंवा या निरांजनात 4, या निरांजनात 4 अशा फुलवाती ठेवायच्या, त्याच्यावरती तूप घालायचे, प्रज्वलित करायचे आणि या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. बघा, 12 दिवसांच्या आत तुम्हाला याचा भरपूर लाभ व्हायला सुरुवात होईल. अडलेली तुमची कामं मार्गी लागतील. माता लक्ष्मीची, भगवान श्री विष्णूंची अखंडित कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल. सर्व इच्छा मनोकामना तुमच्या पूर्ण होतील. अडलेली सर्व कामं तुमची मार्गी लागतील. आर्थिक तंगी कुठेतरी कमी होईल. कर्ज खूप जास्त झालं होतं ते कर्ज फेडण्याचे मार्ग सापडतील. जर तुमच्याकडनं कुणी पैसा घेतला असेल तर तो समोरून व्यक्ती तुमचा पैसा तुम्हाला परत करेल. आर्थिक, मी पुन्हा एकदा सांगते, आर्थिक सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित होतील. अत्यंत महत्त्वाची सेवा आहे जी गुरु पुष्यामृत योगाच्याच दिवशी आपल्याला सुरुवात करायची असते. उद्याचा योग खूप महत्त्वाचा आहे. मार्गशीर्ष महिन्यात आलेला हा योग आहे, त्यामुळे प्रत्येकाने उद्याच्या दिवशी ही सेवा आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.